म्हणजे आबांची आठवण आली की आम्हाला आठवतं की तेवढाच प्रेमळ आणि तेवढाच कठोर राजकारणी. स्ट्रिक्टपणा होता, एक सचोटी होती आणि कायम वेळेला महत्व देऊन काम करणं हे कायम आम्ही त्यांच्याकडून पाहून शिकत आलेलो आहे. म्हणजे आता बघितलं जातं की आपला तो बाबा दुसरा देश काढ हे आबांनी केलं नाही. उद्योग क्षेत्रामध्ये तुमचा आदर्श कोण आहे? उद्योग व्यवसायामध्ये आमचे आदर्श रतन टाटा म्हणून आहे. बिझनेस विथ एथिक्स हा एक प्रिन्सिपल घेऊन सगळ्यात तरुण नगरसेवक आणि आदर्श नगरसेवकाचा पुरस्कार पण घेतला. नगरसेवकाचं काम असं की नागरिक आणि प्रशासन यांच्या मधला दुवा आणि त्यातून लोकांची कामं करणं, एक सर्वसमावेशक डेव्हलपमेंट कशी होऊ शकते ह्या अनुषंगाने प्रयत्न केला तर नक्कीच एक आदर्शवत आपण प्रभाग घडवू शकतो. विशेष करून त्यांच्याकडे घेऊन गेलो तर 100% त्याच्या पुढचे ते 2 मार्ग तर सांगतात कशा पद्धतीने पुढे जायचं ते देखील ते आपल्याला पूर्णपणे आपल्या त्याच्यामध्ये त्यांचा गायडन्स असतो. सनी निमन आता पुन्हा आखाड्यात दिसणार आहेत. तिथं अजून डेव्हलपमेंटच पोहोचलेलं नाहीये. काय कारण आहे? लोकांनी आशीर्वाद दिला तर विजन काय असणार आहे? सध्या महापालिका निवडणुकांचं वारं आहे. सगळे इच्छुक तयारी करतायत. यामध्ये अनेक मोठी नावं आहेत. काही जे मैदानातले धुरंधर मानले जातात अशी नावं आहेत. आणि आज माझ्यासोबत असंच एक व्यक्तिमत्व आहे ज्याला राजकीय वारसा म्हणण्यापेक्षा त्याला राजकीय बाळकडून मिळेल असे आणि जे आदर्श मुलगा, एक यशस्वी उद्योजक आणि यशस्वी राजकारणी म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहू शकतो असे सनी विनायक निमन. दादा, ठीक आहे, मी सुरुवातीला बोललो की महापालिका निवडणुकीची किनार आहे, मात्र मला ही मुलाखत जी आहे ती सनी निमन यांचा, विनायक निमन यांचे चिरंजीव एवढंच नाही, आता यशस्वी उद्योजक आणि आता राजकारण, ह्या सगळ्या पैलू आपल्या उलगडायचे आहेत. राजकीय थोडं पुन्हा येणारच आहे. मला पहिला प्रश्न हा आहे की म्हणजे आबांचा, म्हणजे तुमच्या वडिलांचा एक मोठा ओरा आहे. म्हणजे पुणे शहरामध्ये विनायक निमन हे नाव आजही ते नसले हयात तरी एक आदर्श म्हणून घेतलं जातं. या नावाच्या छत्रछायेखाली तुम्ही वाढलात. नेमकं कसं घडलंय तुमचं पूर्ण आयुष्य? लहानपणापासूनच वडिलांच्या छत्रछायाखाली का म्हणजे आमचं वाढ होत असताना एक स्ट्रिक्टपणा होता, एक सचोटी होती आणि कायम वेळेला महत्व देऊन काम करणं हे कायम आम्ही त्यांच्याकडून पाहून शिकत आलेलो आहे. आणि एक 360 तुमचं डेव्हलपमेंट व्हावी असा कायम त्यांचा प्रयत्न असायचा. मग त्यामध्ये फक्त अभ्यास असं न करता क्रीडामध्ये तुम्ही खेळायला हवं, तुमचे वेगवेगळ्या ठिकाणी पार्टिसिपेशन करणं, इतर ऍक्टिव्हिटी, सोशल ऍक्टिव्हिटीजमध्ये असतील किंवा इतर कॉम्पिटिशन्स असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, ह्यामध्ये भाग घेणं, हे तुमची डेव्हलपमेंट करताना 360 डिग्रीमध्ये डेव्हलपमेंट कशी होईल ह्या अनुषंगाने कायम त्यांनी आणि आमच्या आईनी कायम ती एक वाट आम्हाला मार्गी लावून दिलेली आहे. म्हणजे आबांची आठवण आली की आम्हाला आठवतं की तेवढाच प्रेमळ आणि तेवढाच कठोर राजकारणी. घरामध्ये नेमकं कसं होतं? आता घरामध्ये एक त्यांनी ठरवून दिलेल्या काही गोष्टी होत्या, त्या गोष्टी मात्र ते काटेकोरपणे पालन व्हावं असं त्यांचं कायम एक कटाक्ष असायचा. म्हणजे कॉलेजला असताना 7च्या घरामध्ये हवं, क्लासेस वगैरे जे आहेत ते नित्यनेमपणाने तुम्ही करायला हवे, व्यायाम दररोज करायला हवा, सकाळी लवकर उठणं, हे जे काही होते ह्या गोष्टी त्या मात्र स्ट्रिक्टली पाहिजे. पण एक व्यक्तित्व म्हणून एक एकदम जिंदादिल मनुष्य, कायम यंग म्हणून. आणि इनफॅक्ट मला आठवतं आम्ही तायक्वांदो ब्लॅक बेल्ट आहे, पण तायक्वांदोच्या कॉम्पिटिशन असताना मला बरोबर घेऊन जाणं, एव्हरी गुरुवारी त्यांना सुट्टी असायची, तर गुरुवारी आम्ही दोघांनी एकत्र प्रॅक्टिस करणं. क्रिकेटसाठी त्यांनी पहिले प्रॅक्टिस करायची. हो, म्हणजे माझ्याबरोबर ते माझ्याकडून करून घ्यायचे अशा पद्धतीने. म्हणजे ह्या अनुषंगाने ह्या बाकीच्या ज्या महत्वाच्या ज्या गोष्टी हे पॅरामीटर तर सोडले, एकदम जिंदादिल व्यक्तिमत्व, लहान मुलांशी लहान मुलासारखं वागणारा, काम करत असताना, उद्योग व्यवसायामध्ये करत असताना बारीक नजर ठेवून कुठे चुकला तर तिथं त्याच पद्धतीने ओरडणं. म्हणजे सनी आहे तर त्याला ओरडायचं नाही आणि किंवा त्याला वेगळ्या पद्धतीने सांगायचं आणि बाकी स्टाफला वेगळ्या पद्धतीने सांगायचं, असं कधी भेदभाव नव्हता. सगळ्यांना समोर जे आहे ते एकदम टू द पॉइंट आणि एकदम स्ट्रिक्ट ह्याच्यामध्ये असायचं. म्हणजे आता बघितलं जातं की आपला तो बाबा दुसरा देश काढ हे आबांनी केलं नाही. आता पुढं येत असताना तुम्ही त्यांच्यासोबत वाढलेला, घरामध्ये राजकारणाचा
वारसा जसा असतो तो वारसा आपल्याला दिसतो बाहेर, मात्र ती खरी जबाबदारी असते. बसणं उठणं खूप मोठ्या नेत्यांच्या घरामध्ये व्हायचं. म्हणजे शिवसेनेत आबा काम करायचं. काय शिवसेनेसोबतच्या तुमच्या आबांच्या आठवणी आहेत? म्हणजे सांगायला मला हा एक विशेष आनंद किंवा कौतुक असं वाटतं की 1983ला जेव्हा आमच्या वडिलांचं लग्न झालं, त्या लग्नाला देखील बाळासाहेब ठाकरे स्वतः तिथे उपस्थित होते. म्हणजे माझे आईचे वडील नंदू घाटे हे तसे पहिले शिवसैनिक याच्यामध्ये होते, नगरसेवक वगैरे होते शिवसेनेचे. तेव्हापासून मग आबांचं शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख आणि मग आमदार अशा पद्धतीने आबांची ती सुरुवात झाली. आणि 2002ला जेव्हा पुणे महानगरपालिकेची निवडणूक होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरे देखील स्वतः आपल्या झुंज ह्या निवासस्थानी त्यांनी येऊन आशीर्वाद दिलेले आहेत. तर तेव्हा इनफॅक्ट मला बाळासाहेब ठाकरेंचंही मला सांगायला आवडेल की ते जेव्हा आले होते तेव्हा मी 2002ला नुकतंच इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला होतो. तर त्यांनी मला आलो, आम्ही पाया पडलो, आशीर्वाद वगैरे घेतले, सगळ्या बाकीच्यांची ओळखी वगैरे झाल्या. तर त्यांनी जस्ट आपुलकीने आम्हाला विचारलं की तू काय करतो? तर मी म्हटलं मी सिव्हिल इंजिनिअरिंग करतो. ते मला म्हटलं सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय? तर मला असं वाटलं की कदाचित सरांना आता बाळासाहेब ठाकरेंचा ओरा किंवा हे आम्हाला माहित होतं की मार्मिकमध्ये त्यांचे व्यंगचित्र असायचे, एक प्रखर हिंदुत्ववादी, म्हणजे आरेला कार्य अंगाला की शिंगावर घेण्यासारखं जे त्यांचं व्यक्तिमत्व, एकदम आक्रमक चेहरा. तर मला असं वाटलं की ते मला असं विचारतात, मी थोडंसं कन्फ्युज झालो. मी म्हटलं की सिव्हिल म्हणजे कन्स्ट्रक्शन, रोड डेव्हलपमेंट ह्या संदर्भात नाही, सिव्हिल म्हणजे काय? तरी मला असं वाटलं की त्यांना कदाचित लक्षात नाही. तरी म्हटलं साहेब बांधकाम वगैरे आपण जे करतो त्या अनुषंगाने. तर ते मला म्हटले नाही, सिव्हिल म्हणजे कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. वाह. म्हणजे हे मला ते म्हणजे आमच्या घरी त्यांनी येऊन जे हे मला वाक्य सांगितलं की ते म्हणजे एक वेगळं व्यक्तिमत्व, वेगळा पैलू जो त्यांच्याबद्दल मला जाणवला तो हा होता की कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. आणि हेच सातत्य जर आपण मराठी माणसांनी जर ठेवलं तर 100% आपण एक चांगलं सचोटीबद्ध उद्योग असेल, व्यवसाय असेल, समाजकारण, राजकारण हे 100% करू शकतो. मला पुढे यायचंय. राजकारणासोबत निमन घराण्याला म्हणजे आबांनी स्वतः जे उभं केलेलं, आम्ही जे पाहतो पुण्याचा ऑक्सिजन पार्क आपण ज्याला म्हणू शकतो, ऍडव्हेंचर पार्क, जे सनी निमन जे तुमच्या स्वतःच्या नावाने आहे, तिथे गेल्यानंतर असं वेगळ्याच विश्वास आल्यासारखं वाटतं. पुण्यात नाहीये आपण, कुठेतरी वेगळ्या जगात आहे, दुसऱ्या देशामध्ये असं वाटतं. ह्याची नेमकी हिस्ट्री काय? कारण की आज जे दिसत असेल सनी वर्ल्ड मालवण होतं. सनीज वर्ल्डचं पहिलं आमचं सूसला जे सनीज वर्ल्ड म्हणून आहे ते पहिला आमचा क्रशर होता. त्या क्रशर ह्या जागेला आम्ही ऑक्सिजन हबमध्ये जे कन्वर्ट करायचं स्वप्न वडिलांनी जे पाहिलं की एक रिक्रिएशनल सेंटर एक असावं पुण्याला. आता पुण्याचं जे जीवनमान बदलत आहे त्या अनुषंगाने म्हणजे तुमचं पारिवारिक आणि प्रोफेशनल लाईफ ह्याच्यामध्ये सांगड घालण्यासाठी एक रिक्रिएशनल सेंटर्स किंवा रिक्रिएशनल एक रेडियस म्हणून असतो. जर आपण पाहिलं बाहेर देशांमध्ये म्हणजे वॉशिंग्टनला असेल, जपानला असेल, टोकियोमध्ये वगैरे ज्या सिटीज आहेत तिथे 15 किलोमीटर्स किंवा 15 मिनिट्सच्या अंतरावरती असे काही रिक्रिएशनल सेंटर्स असणं गरजेचं आहे की त्यातून मनुष्य येतो, नागरिक येतात, एकमेकांशी इंटरॅक्ट करतात किंवा ते स्वतःचं रिक्रिएशनल जे हे करण्यासाठी. तर त्या अनुषंगाने पुण्याचं एक रिक्रिएशनल सेंटर असावं म्हणून आपण ते सनीज वर्ल्डची जेव्हा तिथे उभारी केली होती, ती पूर्ण महाराष्ट्र म्हणजे क्वारी लँडच होती. मग त्याच्यामध्ये जी झाडं जी लावली ती झाडं लावणं, पूर्ण इंडिजिनियस झाडं लावणं आणि तिथे एक पूर्ण वातावरण तयार करणं, ते करत असताना वेगवेगळे कार्यक्रम ऑकेजन्स असतात. त्याच्यामध्ये तुमचं कॉन्फरन्सेस असतील, लग्न असतील, किटी पार्टीज असतील, अशापासून म्हणजे 5 लोकांपासून 10,000 लोकांपर्यंतचे वेगवेगळे कार्यक्रम आपण त्या जागेवरती घेऊ शकतो. ह्या अनुषंगाने आपण ती पूर्ण निर्मिती केलेली आहे. म्हणजे खरं तर एक जिथं माणूस काय म्हणतात त्याला, त्रासलेला माणूस तिथे जाऊन हॅप्पी होऊ शकतो खरं तर ते कारण. आता तुम्ही बोलताना बोलले की आबा सातत्य सगळं आज ठेवा असं सगळं म्हणायचे. मी ज्यावेळेस इथे घरामध्ये येतो म्हणजे आज ते नाहीयेत आपल्यामध्ये, तर मी ज्यावेळेस इथे आलो इथे सगळ्या आठवणी जाग्या होतात. वर पाहिलं की मोठी लायब्ररी आहे आणि तुमचे अनेक व्हिडिओ आहेत की तुम्ही व्यायाम करताना. सगळ्या ह्या वेळ भेटतो या गोष्टी करायला? सकाळी 6 ते 9 हा जो मी टाइम आहे ही आम्हाला नेहमी शिकवणच होती की एकतर म्हणजे अल्टरनेट डे आता आम्ही हे करतो की जिम असेल, योगा असेल, तुमचं वॉकिंग असेल, ह्या अनुषंगाने आणि 1 तास 1.5 तास दररोज एक 10 पानं 20 पानं वाचायची असं एक क्रमच आहे. म्हणजे साधारण त्यामध्ये आपण वर्षकाठी जर पाहिलं तर साधारण एक चांगले 7-8 पुस्तकं वाचन होतं. कुठलं पुस्तक आहे जे खूप आवडलं असेल की ज्यातून काहीतरी शिकायला भेटलं?
मला 5 पॉइंट्स म्हणून जे आहे ते पुस्तक मला आवडलं मनापासून. आणि जॅपनीज फिलॉसॉफीचं जे इकिगाई आहे किंवा कायझेन म्हणून जे पुस्तक आहेत की कशा पद्धतीने मनुष्य जीवन जगताना जे 5 मूलभूत गोष्टी असतात की रिक्रिएशन असावं, लोकल फूड असावं, ज्याच्याने आयुष्यमान आपलं वाढू शकतं, ह्या अनुषंगाने ज्या कन्सेप्ट आहेत बेसिकली, ह्या जे फिलॉसॉफिकल थोड्याशा गोष्टी किंवा आपण दिनचर्या कशी असावी ह्या अनुषंगाने जे हे पुस्तक आहेत ती मला बेसिकली आवडतं. आता इथं दरबार भरायचा म्हणजे पुणे शहरातले सामान्य माणूस तर दिग्गजांपर्यंत सगळे यायचे. मात्र आत्ता आबा ज्यावेळेस गेले त्यावेळेस ती सगळी जसा वारसा आला तशी ती जबाबदारी सनी निमनकडे झालेली आहे. हे सगळं सांभाळताना आता तारेवरची कसरत करावी लागते. नाही, लोक म्हणतात की काम नाहीये. इनफॅक्ट मी मला स्वतःला म्हणजे एक खुशनसीब समजतो की मला हे सगळं काम करत असताना उद्योग व्यवसाय करतोय, समाजासाठी पण आपण काही देणे लागतो, त्याच अपेक्षेने आजही लोक येतात आणि मला आनंद होतो की मी त्यांना त्याच्यामध्ये मदत करतो की सोल्युशन शोधण्यासाठी माझे तिथे उपयोग होतो. म्हणजे ते लोकांचा संग्रह देखील तुम्हाला मिळाला. आता उद्योगाबद्दल बोलायला गेलं तर काही गोष्टी आहेत की तुम्ही यशस्वी उद्योग पाहतोय, आम्ही सगळ्या गोष्टी करतायत की पण एक तरुण व्यावसायिक म्हणून काम करत असताना कुठले चॅलेंजेस फेस करावे लागतात असं वाटतं. एक सचोटीमध्ये जर काम केलं तर एक तर कसं होतं, मराठी मनुष्य जेव्हा उद्योग व्यवसायामध्ये येतो, कायम म्हटलं जातं की मराठी मनुष्य दिसत नाही, पण मराठी मनुष्य उद्योग व्यवसायामध्ये हा कायम आहेच. फक्त त्याला ज्या पद्धतीने प्रसिद्धी हवी किंवा ज्या पद्धतीने त्याला एक वातावरण तयार करायला हवं ते तसं होताना दिसत नाही. आणि एक जी फिलॉसॉफी आहे की नो कॉपी नो कम्पेअर, ही जर फिलॉसॉफी आपण मराठी तरुणांनी जर वापरली की बाबा कोणाचं कॉपी करायचं नाही आणि कोणाशी कंपॅरिझन करायचं नाही, तर उद्योग व्यवसाय करताना थोडासा अभ्यास करून जर आपण केला तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं. मराठी उद्योजकाचं तुम्ही बोलले की सगळीकडे वेगळं, म्हणजे महाराष्ट्रात आज बघायला गेलं तर वेगवेगळे चेहरे दिसतात. गुजराती इकडचे तर साऊथ इंडियन इकडचे. मराठी माणूस उद्योगात नाही असं म्हणलं जातं. तुम्ही ह्या सगळ्या राजकारणाबरोबर त्या क्षेत्रावर वावरताय, मराठी माणूस दिसतं उद्योग व्यवसायात आहे. तर म्हणजे सुरुवातच जर केली, समजा किर्लोस्कर आहेत तुमच्याकडे, म्हणजे कीर्तने पंडित आहेत, आनंद देशपांडे सर आहेत, त्यानंतर सतीश मगर सर आहेत, हे असे उद्योजक आहेत. आणि ते उद्योजक असे आहेत की ते खाली अजून उद्योजक घडवण्यासाठीही लोकांना इन्स्पायर करतात. आणि त्याच अनुषंगाने जर तुम्ही आता पाहिलं की तरुण लोकांना उद्योजकतेकडे जावं, आकर्षित व्हावे किंवा उद्योजक म्हणून तरुण घडावा म्हणून आपण देखील म्हणजे सनी ज्वेलच्या माध्यमातून असेल किंवा सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून असेल, कर्ज कार्यशाळा किंवा एक वेगवेगळ्या पद्धतीचे व्यासपीठ तरुणांना आपण उपलब्ध करून देतो की ज्या अनुषंगाने त्यांना एक उदयोन्मुख किंवा एक व्यवसायविमुख तरुण घडताना त्याची मदत व्हावी. स्वतः व्यवसाय करणं आणि दुसऱ्यांना उद्योजक म्हणून घडवणं. तुम्ही जे आता मला सांगितलं की बाबा तुम्ही कर्ज योजना सुरू केलेली आहे, नेमकी काय आहे की म्हणजे ज्याला जर एखाद्याला जर त्याचा लाभ घ्यायचा असेल तर ते कसं घातलं कसं. ही कर्ज काय शाळा अशी आहे की आम्ही 2-3 बँक्स बरोबर जे टायअप करून की त्यांना आता बेसिकली उद्योग करायचा आहे, पण कशा पद्धतीने बाबा बॅलन्स शीट तयार करायला लागेल, एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला लागतो, उद्यम कार्ड सारखं एखादं रजिस्ट्रेशन करायला लागतं, उद्यम रजिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, ह्या सगळ्याच्या बारीक सारीक गोष्टी ह्या तरुण मुलांना माहीत करून देणं, त्याच्यासाठी त्यांना गाईड करणं, एक टेक्निकल मनुष्याबरोबर त्याचं हे करून त्याची काय रिक्वायरमेंट आहे, कशा पद्धतीने तो एक लोनसाठी असेल किंवा व्यवसायासाठी असेल कसा एक तयार होऊ शकतो, त्याला प्रिपेअर्डनेस जे म्हणतो, कोणत्याही उद्योग व्यवसायाला प्रिपेअर्डनेससाठी म्हणून जी आवश्यकता आहे ती सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण द्यायचा प्रयत्न करतो. उद्योगाने ह्या सगळ्या गोष्टी सोबत जोडून येतं की बाबा तरुणाईचा विषय चालू म्हणून एक बोलतो की राजकारण्यांचा थॉट काय, कारण की निवडणुका होतात, लोक निवडून जातात, मात्र लोकांना काय भेटतं दिसत नाही. ते तरुणांचा विषय निघाला म्हणून तरुणाईमध्ये रोजगार नाहीये ही एक ओरड केली जाते. खरंच आहे तसं चित्र? आपण कायम जॉबच्या मागे जे पळतोय आणि आपण बेसिकली अशी कन्सेप्ट झाली की एज्युकेशन झालं की इमिजिएट जॉब मिळायला हवं, पण तो प्रॅक्टिकल जो थोडासा अनुभव जो पाठीशी लागतो, तो प्रॅक्टिकल अनुभव जर पाठीशी असेल तर 100% जॉब आजही आहेत. पण सरकारी नोकरी किंवा हे न करता तर ते लोक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती अपॉइंट करायला लागलेत वगैरे असे जे प्रकार आहेत. त्याच्यामुळेच जो तरुण जो आहे तो व्यवसायभिमुख कसा होईल आणि फक्त तो नोकरी मागणारा न होता नोकरी देणारा कसा तयार होईल या अनुषंगाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुसरा एक विषय येतो तो म्हणजे तुम्ही जे चालवताय, मी पाहिलं, मी स्वतः काही कार्यक्रम आलो की तुम्ही ड्रग्स पासून तरुणांनी लांब राहावं, कारण की आज लहान मुलं जरी बघितली तरी ते व्यसन करतात, कोणते तंबाखू खात आहे, कोणतरी काहीतरी वेगळ्या गोष्टी करत आहे. तर हे प्रमाण वाढताना दिसतं, हे कसं थांबवलं जाईल?
वय वर्ष 16 ते 18 तुम्ही आता जर पाहिलं असेल की त्याच्यामध्ये थोडेसे क्राईम जे आता घडत आहेत त्याच्यामध्ये हे वय वर्ष 14 ते 18 वयातली मुलं जी आहेत ही त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसतात. त्याच्यामध्ये बेसिकली हे थोडंसं ड्रग्सचं प्रमाण असेल, थोडंसं म्हणजे नोकरी नाही, म्हणजे बेरोजगारीचा विषय असेल, हे जे तरुणांमध्ये आता सध्या जो प्रश्न आहे हा येणाऱ्या काळामध्ये पुण्याला मोठा भेडसावणारा प्रश्न आहे. त्यामुळेच आम्ही आता टुगेदर अगेन्स्ट ड्रग्स म्हणून एक जी मोहीम सोमेश्वर फाउंडेशनने राबवली. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त म्हणजे आपण समुपदेशन करतो, त्यांना नॉलेज हे करून देतो, त्यांना हवं असेल तर त्यांना त्याच्यावरती सोल्युशन्स द्यायचा प्रयत्न करतो आणि रिहॅब सारखी पण असे 4 फेजमध्ये आपण ती पूर्ण टुगेदर अगेन्स्ट ही आपण मोहीम राबवलेली आहे. पुण्याभर ते आहे, म्हणजे त्यामध्ये जनजागृती करणं असेल, असे विविध अंगाने ही आपण मोहीम राबवलेली आहे. आणि ह्याचं मेन इंटेन्शनच हे आहे की ड्रग्स पासून असेल किंवा व्यसनापासून असेल थोडंसं मनुष्य अवेअर व्हायला हवं, बाजूला राहायला हवं. कशातून आपल्याला ते धोके संभवतात. आणि ग्रुपमध्ये पहिला असं असायचं की एक ग्रुप जी संगत आहे ह्याच्यामध्ये पण कशा पद्धतीने आपण ते इन्कल्केट करू शकतो, डेव्हलप करू शकतो, हे 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. आता विषय तो होतो की व्यसनाधीनता कधी येते आणि कुठं जास्त दिसते ते बाबा मिडल वर्ग किंवा लोअर केस सगळीकडे दिसते ती, पण ते इथं जास्त दिसते. त्याचं एक प्रमुख कारण असतं की एज्युकेशनच्या गोष्टी ज्या आहेत ते महाग झालेल्या आहेत. तर ह्याच्यावर देखील सोमेश्वर फाउंडेशन मला वाटतं सोल्युशन काढले की तुम्ही शिष्यवृत्ती देताय. आपण विनायक निमन गौरव शिष्यवृत्ती म्हणून आपण चालू केलेली आहे. ऑलमोस्ट 2 वर्ष झाली आपण ही स्कॉलरशिप चालू केली आहे. त्याची सुरुवात आपण अशी केली आहे की 5वी आणि 8वीला जे स्कॉलरशिप आहे, स्कॉलरशिपमध्ये ज्यांनी थोड्या मार्कांनी ज्यांची स्कॉलरशिप हुकली आहे त्यांना प्रोत्साहनपर आपण स्कॉलरशिप तिथे देतो. आणि पुढचे जे काही कोर्सेस आहेत म्हणजे BA, BCom पासून, इंजिनिअरिंग पासून, फार्मसी पासून जे काही मास्टर्स पर्यंत जे कोर्सेस आहेत सगळे, म्हणजे MBBS पासून सर्व, डिप्लोमा आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर असे जे सगळे कोर्सेस आहेत ह्या सर्व कोर्सेसना आपण त्यांची स्क्रुटनी करतो, ऑनलाईन ऍप्लिकेशन्स मागवतो आणि त्यांना आपण स्कॉलरशिप देखील तिथे प्रोव्हाइड करतो की एज्युकेशन कोणापासून, म्हणजे मूलभूत ज्या गोष्टी आहेत म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, ह्याच्यावर एज्युकेशन आणि हेल्थ ह्या 2 ज्या गोष्टी आहेत ह्या फार महत्वाच्या आहेत आणि ह्याच्यावरती सोमेश्वर फाउंडेशन आपण काम करतो. खरं तर राजकारणी म्हणलं की निवडणूक आल्यावरच खर्च करायचा असतो. ह्या गोष्टींसाठी एवढं म्हणजे आबांची दानात ते सगळ्यांना माहिती आहे. सनी निमन हा पुढे तो पण वारसा पुढे चालवत आहे. चालेल. आम्हाला मुळात शिकवणच तशी होती की म्हणजे आपण जर 100 रुपये जर कमवत असू तर 30 रुपये हे गव्हर्नमेंटला टॅक्सचे आहेत, 50 रुपये ही आपली रिक्वायरमेंट असायला हवी आणि 20 रुपये हे आपल्याला समाजाला आपण देणं लागतो, हे आपण समाजाला द्यायचे. तर ह्या अनुषंगाने उद्या जर तुम्हाला समजा 60 रुपये जर तुम्हाला हवे असतील तर तुमची कमवायची कॅपॅसिटी किंवा तुम्ही कमवायचं जे आहे स्रोत तुम्ही 120 रुपये करायला हवा. पण ह्या जो पर्सेंटेजचा रेशो आहे हा कुठे कमी होता कामा नये. तर त्याच अनुषंगाने आम्ही जे आरोग्य शिबिरं असतील, कलागुणांना वाव देण्यासाठी विनायकी क्रीडा महोत्सव असेल किंवा सगळे लहान मुलांचे कार्यक्रम असतील किंवा पुणे आयडॉल म्हणजे गायक कलाकारांचं मानाचं व्यासपीठ म्हणून जे ओळखलं जातं, लास्ट 24 इयर्स झाले आपण ते. मला वाटतं इंडियन आयडॉल सुरू व्हायच्या आधी पुणे आयडॉल सुरू झालेलं होतं. 2003 साली आपलं पुणे आयडॉल सुरू झालं. 2004 पासून पुणे आयडॉल ही स्पर्धा, इंडियन आयडॉल ही स्पर्धा चालू झाली. घडतात त्यातून नवीन सगळे गायक उदयोन्मुख जे गायक कलाकार आहेत, म्हणजे काही त्याच्यातले सारेगमा वगैरे इकडे, नंतर इंडियन आयडॉल मध्ये देखील जे मराठीचं जे इंडियन आयडॉल चालू होतं त्याच्यामध्ये अजय अतुल ज्याच्यामध्ये जज होते त्याच्यामध्ये देखील आमचे पार्टिसिपंट्स त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि त्यांना असं एक व्यासपीठ मिळालंय. त्यातून त्यांना कलागुणांना जोपासत असताना त्यांना थोडंसं आर्थिकदृष्ट्या पण ते सक्षम होत आहेत हे पाहिलं की एक वेगळा आनंद नक्कीच मिळतो. आरोग्याचा विषय तुम्ही बोललात की बाबा आरोग्याचं आयोजित केलं. आज आरोग्याच्या खरं तर सुविधा खूप महागड्या झालेल्या आहेत. मी पाहिलं की मध्ये तुम्ही एक आरोग्य शिबिर घेतलं, जवळपास 65,000 काहीतरी त्यात हे झालेलं आहे. हे कसं सगळं जुळवून आणलं होतं? बेसिकली आबांच्या जयंतीनिमित्त 2023 साली आबांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम घ्यायचा म्हणून मी फडणवीस साहेबांना असा कार्यक्रम घ्यायचा आहे तर कशा अनुषंगाने करायला हवं त्यांना विचारलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आरोग्य आणि शिक्षण ह्या 2 गोष्टींवरती जर तू केंद्रित केलं तर हे कायम नाव राहील लोकांच्या ह्याच्यामध्ये. तर मी म्हटलं ठीक आहे भाऊ, आपण आरोग्य शिबिर घेऊ, पण कशा पद्धतीने करायचं तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा त्यांनी मला गिरीश महाजन साहेबांनी रामेश्वर नाईक म्हणून आहेत त्यांची गाठ घालून दिली. तेव्हा ते आरोग्य मंत्री होते आणि आज जे मुख्यमंत्री रामेश्वर नाईकच पाहतात. तर त्यांनी मला गाठ घालून दिली आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांना सांगितलं की आपल्याला असं
ते तर आरेतुरेमध्ये ते विनायक म्हणजे ते मित्र आबांचे एकदम मैत्रीचे घनिष्ठ संबंध संबंध असतात. असल्यामुळे विनायकच्या ह्याच्या निमित्त आपल्याला करायचं आहे तर आपल्याला चांगल्या पद्धतीने तो कार्यक्रम राबवायचा आहे. तर त्या अनुषंगाने तेव्हा मग आपण कार्यसम्राट मोफत आरोग्य शिबिर म्हणजे एकच ग्वाही तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंत मोफत सर्व काही हीच त्याची टॅगलाईन घेऊन आपण ते मग आरोग्य शिबिर तिथे चालू केलं. तर पहिल्या वर्षी साधारण 65,000 नागरिकांनी त्याचा लाभ बर. घेतला. सेकंड इयर 78,000 नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. आणि हा फक्त वन डे कॅम्प नसतो बेसिकली, म्हणजे आपण घराघरामध्ये जाऊन त्यांचं हाईट वेट बीपी चेक करतो. त्यानंतर प्रायमरी सेंटर्स असतात, स्क्रीनिंग सेंटर ज्याला आपण म्हणतो, तिथे त्यांचं स्क्रीनिंग होतं. कोणाचे एक्सरे असतील, कोणाला 2D एको करायचा असेल, स्ट्रेस टेस्ट करायची असेल किंवा MRI CT स्कॅन वगैरे ते देखील आपण त्यांना पूर्ण करून त्यांची फाईल रेडी करतो. की ज्या दिवशी आपलं आरोग्य शिबिर आहे त्या दिवशी जे आपले नामवंत डॉक्टर, कीर्तिवंत डॉक्टर जे सर्व तिथे उपस्थित असतात त्यांना ती फाईल पूर्ण रेडी घेऊन पेशंटला तिथे त्यांना हवं असेल ते लगेच तिथे त्यांना तिथे सोल्युशन म्हणजे त्यांना एखादे तिथे औषधोपचार असेल तर औषधोपचार, सल्ला घ्यायचा असेल तर सल्ला, किंवा जर त्यांना ऑपरेशन सांगितलं असेल तर आपण त्यांची नोंद करून घेतो आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण ते पूर्ण मोफत आपण ते ऑपरेशन देखील त्यांना करून देतो. म्हणजे तपासणीपासून ते शस्त्रक्रियेपर्यंत. कारण की तपासणी सगळेच करतात, म्हणजे सगळे काम दिसतात, मात्र शस्त्रक्रिया खूप महागड्या असतात, ज्या परवडत नाही. त्याच्यामध्ये देखील काही सरकारी योजनांमध्ये जर बसत असेल तर सरकारी योजनांमध्ये बसून, नसेल तर CSR फंडच्या माध्यमातून किंवा मग काही सोमेश्वर जे काही देणगीदार असतात त्यांच्या माध्यमातून आपण ते त्यांना पूर्ण फ्री करून देतो. आता सनी लिमन स्वतः व्यायाम करतात, स्वतः पळतात आणि अख्ख्या पुण्याला पळवतात. ते मॅरेथॉन ते अख्खा महोत्सवच असतो तो पूर्ण. फेब्रुवारीच्या 4th वीकला, म्हणजे आता 20 फेब्रुवारीला वाढदिवस आहे, तर तो पूर्ण आठवडा आमचा सुपर सनी वीक म्हणून असतो. त्याच्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा आपण त्याच्यामध्ये आयोजित करत असतो आणि लोकाभिमुख पण जी काम आहेत, सरकारी योजनांची माहिती असेल किंवा दोन्ही माध्यमातून आपण ते काम करत असतो. तर पुणे ट्विन सिटी मॅरेथॉन अशी आपण कन्सेप्ट घेऊन आता 3 वर्ष आले आपण त्या मॅरेथॉन्स भरवत असतो. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर असे 4 कॅटेगरीमध्ये ते स्पर्धा असते किंवा ती मॅरेथॉन असते. आणि त्याच्यामध्ये फिट इंडिया जी मुवमेंट आहे त्यालाच तो एक हे आहे, रन फॉर अमृतकाल, म्हणजे 75 वर्ष झाले होते भारताच्या स्वातंत्र्याला म्हणून ती चालू केलेली एक हे होती मॅरेथॉन, ती रन फॉर अमृतकाल. म्हणजे पुढचे 25 वर्ष ती मॅरेथॉन स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत. म्हणजे कंटिन्यू संयमाने पुणेकरांना पळवत आणणार. त्यामुळे हेल्थ सुद्धा चांगली राहते म्हणा. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता विषय येतो राजकारणाकडे. सनी लिमन मला आठवतं 2012ला जेव्हा नगरसेवक झाले तेव्हा सगळ्यात तरुण नगरसेवक आणि आदर्श नगरसेवकाचा पुरस्कार पण घेतला. कसं गणित जुळवलं? म्हणजे एकतर तरुण नगरसेवक गेले की त्याला सभागृहात बोलायचं काय हे लवकर कळत नाही. बेसिकली 97 साली आई आमची नगरसेविका होती, 99 साली आमदार म्हणून विनायक निमन आले, ते 3 टर्म आमदार होते. तर पहिल्यापासूनच समाजकारण, राजकारणाचं सर्व मी पाहत आलेलो होतो. 2011 साली मी एक युवक संघटनेचा अध्यक्ष म्हणून माझी सुरुवात झाली आणि मग 2012 साली महानगरपालिकेमध्ये मला संधी मिळाली मला प्रतिनिधित्व करायची. पण लोकांकडून काम करून घेणं, ज्या पद्धतीने पण अधिकार, एक समन्वयक म्हणून खरं बेसिकली नगरसेवकाचं काम असं की नागरिक आणि प्रशासन यांच्यामधला दुवा आणि त्यातून लोकांची कामं करणं हे बेसिकली नगरसेवकाचं काम आहे. पण ते फक्त नळ, गटर, रस्ता ह्याच्यापुरतं मर्यादित न राहता आपण लोकांना काय वेगवेगळे प्रोजेक्ट देऊ शकतो, कशा पद्धतीने आपण तिथे एक सर्वसमावेशक डेव्हलपमेंट कशी होऊ शकते ह्या अनुषंगाने प्रयत्न केला तर नक्कीच एक आदर्शवत आपण प्रभाग घडवू शकतो. असं काय काम केलं होतं सनी लिमन की त्यांना तो पुरस्कार भेटला? नाही, त्यामध्ये जी डेव्हलपमेंट आहे, डेव्हलपमेंट करत असताना सर्वांचा विचार करून, म्हणजे जिथे कॉन्क्रिटायझेशनचं गरज आहे तिथे कॉन्क्रिटायझेशन करणं असेल, नंतर तुमचं गार्डनची डेव्हलपमेंट असेल, त्यानंतर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची डेव्हलपमेंट असेल, असं विविधांगी डेव्हलपमेंट केली. नागरिकांचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी 24/7 सॉल्व्ह विथ सनी च्या माध्यमातून आम्ही कायम ते लोकांचे अडीअडचणी सोडून घेतल्या. अशा अनुषंगाने ते काम करत असल्यामुळे तेव्हा तो पुरस्कार मिळाला. सॉल्व्ह विथ सनी नेमकं काय? म्हणजे वेगवेगळ्या योजना असतात, ही काही योजना आहे की काय वेगळा कन्सेप्ट आहे? ही कन्सेप्ट अशी आहे की सर्व नागरिकांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये भाग घेणं, आपण आपला स्वतःचा एक अजेंडा ठरवणं, नागरिकांच्या पुढाकाराने एक लाईन ऑफ ऍक्शन ठरवणं आणि त्याचा पूर्तता होते की नाही ते बघून काम पूर्ण करणं. म्हणजे
नागरिकांच्या ज्या अपेक्षा आकांक्षा अपेक्षा ज्या आहेत त्या आपल्याला ते सांगतात आणि त्याच्यामध्ये जे करता येईल ते मूर्त स्वरूप त्याला देणं प्रशासनाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून, आणि त्या योजना असतील किंवा ती डेव्हलपमेंट असेल ती नागरिकांना अभिप्रेत किंवा नागरिक म्हणजे सिटीजन सेंट्रिक डेव्हलपमेंट. खरं तर लोकशाहीची कन्सेप्टच ती आहे की लोकांना पुढे ठेवून काम केलं पाहिजे आणि लोकांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं पाहिजे ह्या अनुषंगाने. आता राजकारणाचा विषय निघलाय, पालिकेकडे आपण जाऊयात. आता सनी निमन आता पुन्हा आखाड्यात दिसणार आहेत. मग इथं जात असताना, पुढे जात असताना मागचा अनुभव आणि आता पुढे जायचंय, या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? आता 2022 हो पाहणारे जे इलेक्शन होते ते म्हणता 2026 4 वर्ष नगरसेवकच नाही, प्रशासनावरती सगळा हा कारभार चालू आहे. त्यामुळे एक थोडस विस्कळीतपणा जो आलेला आहे तो परत ट्रॅकवर आणताना असं जुना अनुभव आणि पुढचं विजन ह्या अनुषंगाने एक डेव्हलपमेंट, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित पुणे या डेव्हलपमेंटमध्ये काम करत असताना आमचा जो प्रभाग आहे हा देखील त्याच्यामध्ये एक भाग होईल आणि त्या अभिप्रेत एक विकासाभिमुख प्रभाग आमचा होईल अशा पद्धतीने काम करणं. आता तुमचा प्रभाग 8 बरोबर ना, त्याबद्दल जर बोलायला गेलं तर आपण औंध बाजूला जर थांबलो तर हा विकसित भारत आहे आणि पलीकडे हा मूळ भारत आहे. पलीकडे गेलं तर की दापोडी म्हणजे त्या जो भाग बोपोडी वगैरे सॉरी तो भाग येतो तिथं अजून डेव्हलपमेंटच पोहोचलेलं नाहीये. काय कारण आहे? नाही, डेव्हलपमेंट तिथं थोडा सेवा वस्ती आणि तो भाग तिथे जास्त असल्यामुळे तिकडच्या मूलभूत ज्या प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न जे आहेत म्हणजे फक्त पाणी वगैरे, आरोग्य वगैरे ह्याच्या संदर्भातला जो प्रश्न आहे, प्रत्येक दोन्हीकडच्यांच्या प्रॉब्लेम आणि दोन्हीकडच्यांची एक ही काय म्हणतो आपण त्याला सांगड घालून डेव्हलपमेंट करणं गरजेचं. म्हणजे आरोग्यविषयक तिथे कामं असतील ही तिथे करायचा स्कोप आहे आणि त्या अनुषंगाने आपण तिथे काम करायचं हे विजन जे आहे तेच घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत. काय नेमकं तिथं गोष्टी करणं गरजेचं असं वाटतं की बाबा तो भाग सुद्धा ह्या स्मार्ट सिटी सोबत येईल? कारण की तो भाग मागं राहिला की तो मागास राहील पुन्हा. नाही, वस्ती भाग आहे तो, तर सर्वसमावेशक सगळ्यांची मूलभूत डेव्हलपमेंट होत असताना तिच्यामध्ये महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजे, महिला सक्षमीकरण तिथं होणं गरजेचं आहे, तरुणांना व्यवसायाभिमुख त्यांना थोडंसं गायडन्स देणं गरजेचं आहे आणि आरोग्यविषयक तिथे काही गोष्टी आहेत ते तिथे जर केल्या तर तो भाग आणि औंध भाग हे दोन्ही भाग आपण चांगला डेव्हलप होऊ शकतो. लोकांनी आशीर्वाद दिला तर विजन काय असणार आहे? कुठले पाचच मुद्दे, जास्त पण नाही, 5च मुद्दे की त्यावर मला काम करायचं. सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रॅफिक, त्यानंतर मूलभूत सुविधांवरती तरुणांना व्यवसायभिमुख तरुण घडवणं, आरोग्य आणि वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे जे आपण महिला सक्षमीकरण म्हणतो, ह्या पंचसूत्रीवरती काम करायचं ठरवलंय. विशेष करून देवेंद्र फडणवीसांची आबांची तर होतीच, मात्र तुमचं देखील विशेष त्यांच्याशी जवळीक असलं असं वाटतंय. काय नेमका तो त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव काय वाटतो? त्यांचं विजन आणि त्यांची थॉट प्रोसेस इतकी क्लिअर आहे. म्हणजे एखाद्या गोष्ट आपण त्यांच्याकडे घेऊन गेलो तर 100% त्याच्या पुढचे ते 2 मार्ग तर सांगतात आणि कशा पद्धतीने पुढे जायचं ते देखील ते आपल्याला पूर्णपणे आपल्या त्याच्यामध्ये त्यांचा गायडन्स असतो. आणि कायम मला एक वडिलकीच्या नात्याने त्यांचा कायम माझ्या मागे एक आशीर्वाद राहिला आणि ते मला पदोपदी जाणवतं. म्हणजे हे डेव्हलपमेंट करत असताना किंवा कोणतेही उद्योग व्यवसायामध्ये असेल, समाजकारण राजकारण करत असताना कायम त्यांचा आशीर्वाद मागे आहे हे पदोपदी जाणवत असतं. एक प्रश्न मागे राहिला तो आता विचारतोय की उद्योगाचा विषय पुन्हा आला तिथं, उद्योग क्षेत्रामध्ये तुमचा आदर्श कोण आहे? उद्योग व्यवसायामध्ये आमचे आदर्श रतन टाटा म्हणून आहे. बिझनेस विथ एथिक्स हा एक प्रिन्सिपल घेऊन आणि बिझनेस करत असताना आपल्याबरोबरची जी आपली टीम आहे ती सर्वात जर पहिली हॅपी असेल तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमचे जे क्लायंट्स असतील किंवा कस्टमर असतील यांना तुम्ही हॅपी ठेवू शकाल. हा जो बेसिक त्यांचा जो प्रिन्सिपल होता तो मला वाटतं की आणि एथिक्स ह्या 2 गोष्टींवरती काम करून उद्योग व्यवसाय करायचं असं त्याच्यामध्ये. आणि हे करत असताना कायम राष्ट्राला आणि सोसायटीला समोर ठेवून उद्योग करणं हे रतन टाटाजींकडून मला असं वाटतं की त्याच्यामुळे ते माझे ते आयडॉल आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. शेवटचा प्रश्न, हे सगळं होत असताना आज आबा आपल्यामध्ये नाहीये, तुमची आठवण येते? आठवण तर येणारच, वडील आहेत ते, मात्र काय मिस करताय तुम्ही ह्या गोष्टी? नाही, त्यांचा आता जो काही हा वारसा आहे मी वसा म्हणूनच पुढे घेऊन जात आहे आणि त्यांच्याबरोबर जे काही शिकायला मिळालं तीच माझी पुढची आता वाटचालीची दिशा तीच असणार आहे. आणि कायम ते नाही असं नाही, ते आहेतच आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या मागे आहे हीच भावनेने आम्ही असो, आमचं कुटुंबीय असेल, आमची वाटचाल चालू आहे. सगळे दादा, खरं तर हा
सुरुवात म्हणजे राजकारणावर जायचं होतं, मात्र सुरुवात सगळी मागून आली. कारण की विनायक निमणांचं नाव, निमण कुटुंब म्हणलं की फक्त काही मिनिटांमध्ये ते बोलणं अशक्य आहे, मात्र वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे आपण इथेच थांबूयात. अनेक पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला भेटायचं आहे, अनेक गोष्टींवर बोलायचं आहे. तुम्ही आज एवढा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर हे होते सनी निमण, म्हणजे दिवंगत आमदार विनायक निमण यांचं समाजकार्य, नंतर सनी निमण यांनी उद्योग क्षेत्रात घेतलेली भरारी आणि आता होऊ घातलेलं सगळं राजकारण, यावर एक हा विस्तृत मुलाखत झालेली आहे. आता इथे थांबतोय आपण, मात्र पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पाहुण्यांसोबत भेटणार आहोत. त्यांचं विजन काय असणार आहे या पुणे शहरासाठी, त्यांच्या प्रभागासाठी, हे घेऊन. हा व्हिडिओ तुम्ही आमच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.